असा 11 टीमच्या संघ मालकाकडून प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी ते 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. सन्माननीय जय बोराडे यांनी हा संघ या स्पर्धेमध्ये उतरवलाय. संघाचे संघनायक आपण पाहताय जितेश आणि काय जबरदस्त संघ बांधणी आपल्याला पाहायला मिळाली. आणि तो संघ आता सन्माननीय सुधाकर शेठ गारे पुरस्कृत आंबिवली परिसर प्रीमियर लीग 2026चा टॉप 4 मध्ये जाऊन पोहोचलाय. टॉप 8 ची लढती इथून मात्र सुरू आहेत. सुपर 8 शेवटची मॅच सुपर 8 ची आपण पाहताय. एकीकडे तुम्ही पाहताय समर्थ 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळतीये ब्रदर्स 11. ब्रदर्स 11 टीमनं समर्थ 11 टीमनं टॉस जिंकला आणि फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतलाय. बॅटिंग साठी इन्व्हाइट केलाय. सन्माननीय गणेशजी मसे साहेबांकडनं षटकार हॅट्रिक साठी 500 आणि चौकार हॅट्रिक साठी 500. हो चांगला बॉल पडल्यानंतर आतमध्ये आलाय. कटरचा वापर करत असताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहे. डॉट बॉल न झाली सुरुवात. गणेशजी मसे साहेबांकडनं प्रत्येक चौकार आणि षटकार हॅट्रिक साठी 500चं कॅश प्राइज. ओ फटका लॉप केलाय ऑन साइडला. वॅकंड एरिया बॉल सीमा पार मिड विकेटला ठोकलाय. पहिला षटकार. किरणच्या बाट मधून हा षटकार आलाय. पॉवरफुल बॅटिंग ब्रदर्स. मनोजी जाधव यांच्याकडनं देखील आपण पाहताय षटकार हॅट्रिक चौकार हॅट्रिक साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज. दिनेश याच्या वरती आक्रमण चढवलंय. पहिला बॉल डॉट बॉल आला त्याच्यानंतर मात्र हा षटकार इथून पाहायला मिळतोय. ओ फुलटॉस दिलाय. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळून काढला. डीप मध्ये यावेळी फिल्डर आहेत. इथून एकच धाव आणि बॅटिंग करणाऱ्या टीमनी पंचांचा डिसिजन आहे. पंचांनी मात्र रेफर केलाय. DRS ची मागणी केली आहे. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवलाय. KDC लाईव्हच्या टेक्निकल रूम मधून आपण हा डिसिजन या ठिकाणी चेक करणार आहोत. आमचे तिसरे पंच ऑफिशियल या ठिकाणी आपण पाहताय. हा डिसिजन चेक करतील की हा बॉल वेट साईड आहे की नाही. बीमर साठी हा डिसिजन या ठिकाणी आपण पाहताय पेंडिंग. चला या ऑफिशियल चला चेक करायला या. मला असं वाटतं पंच जेवतात सर. इट्स अ फेअर डिलिव्हरी सर. फुलटॉस बॉल आहे. बरोबर अगदी खाली बॉल डीप होतोय आणि तेच मात्र इथून आपण पाहता टेक्निकल रूम मधून चेक केलं गेलं आणि त्याच्यानंतर मात्र इट्स अ फेअर फुलटॉस बॉल. त्याच्यावरती आले सिंगल. धावा फलक्यावरती आल्या त्या अगदी आपण पाहताय 7. दिनेश एक फुलटॉस बॉल आणि तो मात्र अगदी आपण पाहता सिंगलच त्याच्यावरती मिळाली आहे. सुपर 8 ची शेवटची मॅच. ओ हाफ ट्रॅकर
बॉल वरती प्रहार चढवलाय, बॉलला पाठवलाय लॉंग लेग सीमा रेषेच्या पलीकडे. एका हाताने कॅच कॅरी केलाय आणि त्यांच्यासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. रोशन भगत काय कॅच पकडलाय, कार्बन कमाल कॅच. एका हातानं, एका हातामध्ये छत्री आहे. धावसंख्या 13 धावफलक्यावरती पाहायला मिळतीये. 13 धावा धावफलक्यावरती आल्यात. चांगला बॉल यावेळी फॉलो केलं बरोबर फलंदाजांना आणि इथून आपण पाहता डॉट बॉलच पाहायला मिळतोय. 2 षटकार आले त्या षटकामध्ये आतापर्यंत. धावा धावफलक्यावरती 13 आल्यात. एक बॉलचा खेळ बाकी आहे. शेवटचा एक चेंडू अजूनही बाकी आहे. पहिल्या ओव्हरमधील P1चं षटक आहे आणि त्याच्यामध्ये अगदी आपण पाहताय P1च्या षटकामध्ये जबरदस्त बॅटिंग आतापर्यंत पाहायला मिळाली आहे. फलंदाज किरण आणि दसऱ्याचा फटका कव्हर मधून काढलाय. 2 क्षेत्ररक्षकांना भेदत बॉल चाललाय सीमा पार. डीप कव्हरला मिळतील धावा 4. आलाय चौकार. लोअर फुलटॉस बॉल डीप मध्ये चाललाय. फिल्डर पोहोचतील तोपर्यंत बॉल पोहोचलाय सीमा पार. चौकार. गोलंदाज हर्षल धोत्रे टीमचा आणखीन एक यंगस्टर. स्क्वेअर ऑफ द विकेट. फटका चांगला गॅप शोधले. बॉल डीप मध्ये. हो मिसफील्ड. बघा यासाठी आम्ही सांगत असतो की बाउंड्री लाईन पासून थोडेसे दूर राहा. आता अगदी आपण पाहताय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक वेगाने धावत होते. त्यांच्या फ्लो मध्ये त्यांना माहीतच नाहीये समोर काय आहे. एखादा छोटा पोरगा जर असता ना तर मात्र त्याला दुखापत देखील झाली असती, कारण की इतक्या जोरानं ते धावत गेले होते. थोडंसं पाठीमागे बसा जेणेकरून तुम्हाला क्रिकेटचा देखील आनंद घेता येईल आणि तुम्हाला दुखापत देखील होणार नाही. हो फटका पुन्हा एकदा ऑन साईडला व्यवस्थित कनेक्ट झाला नाहीये. एकच धावेतून आपल्याला पाहायला मिळतीये. धावसंख्या धावफलक्यावरती आपण पाहताय जाऊन पोहोचले ती तब्बल 27 वरती. दुसरं षटक चालू आहे. 2 चौकार आलेत. दोनही अगदी आपण पाहताय फिल्डर त्या ठिकाणी चुकी करताना पाहायला मिळाले आणि त्याच्यानंतर मात्र ही सिंगल धाव. हर्षद गोलंदाजी मार्क वरती चांगली गोलंदाजी करतात. यंग टॅलेंट आहे धोत्रे टीमचं. बरेचसे यंग टॅलेंट आपल्याला धोत्रे टीमकडनं पाहायला मिळतात. ओ ऑन साईडला फटका. प्रॉपर टायमिंग आहे. बॉल सरळ चाललाय डीप मिड विकेटला. DK सर सांगतात इथे आलाय षटकार. मिळतील धावा 6. हो डान्सिंग राऊंड. फटका चांगला आहे. अगदी आपण पाहताय पॉइंटच्या डोक्यावरून केलाय. डीप बॅकवर्ड पॉइंट सीमा रेषेच्या पलीकडे. दन 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 दन. 4 धावा. चौकार.
आणखीन एक चौकार. या षटकामध्ये 4 चौकार आणि 1 षटकार आलाय. एकंदरीत धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 41. 41 धावा धावफलकावरती 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. दरम्यान आपण पाहताय या ठिकाणी मान्यवर उपस्थित राहत आहेत. 45 सेंट हिलचे मालक सन्माननीय सुहास रोगे साहेब आणि तदनंतर अष्टविनायक इंटरप्राइजेसचे मालक सन्माननीय हरेजी आहिर सर या ठिकाणी आपण पाहताय उपस्थित झालेत. साहेबांचा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्माननीय सुधाकर शेठ गारे पुरस्कृत आंबिवली प्रीमियर लीग 2026च्या माध्यमातून सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत करूया आणि साहेबांना विनंती करूया की अगदी विनंतीपूर्वक या मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. आपलं पुनश्च एकदा स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष आणि सहर्ष स्वागत. सन्माननीय अगदी आपण पाहताय 45 सेंट हिलचे मालक सन्माननीय सुहास रोगे साहेब आणि तदनंतर अष्टविनायक इंटरप्राइजेसचे मालक सन्माननीय हरेजी आहिरे साहेब या ठिकाणी उपस्थित. ओ इथून बोल्डिम पहिल्याच बॉलवरती धक्का मिळतोय बॅटिंग करणाऱ्या ब्रदर्स 11 टीमला. चला फिल्डिंग करणारे टीम आपण आपला 12वा प्रतिनिधी पाठवा. प्रत्येक चौकार आणि प्रत्येक षटकारासाठी सन्माननीय सुहास रोगे साहेब यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज. चौकारासाठी 200 आणि षटकारासाठी 500. 45 सेंट हिलचे मालक सन्माननीय सुहास रोगे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्याकडून एक कॅश प्राइज लागलं जात आहे. चौकारासाठी 200 आणि षटकारासाठी 500 या मॅचसाठी कॅश प्राइज आपण पाहताय. बॅटिंग करत असताना आपण पाहताय ब्रदर्स 11 टीमच्या धाव फलकामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत 46. नवीन फलंदाज गणेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. आणि एका ओव्हरमध्ये म्हणजे एका षटकामध्ये 3 विकेट्स म्हणजे कसेही होत अगदी हॅट्रिक नाही पण कशाही स्वरूपामध्ये होत 3 विकेट जर आल्या तर सन्माननीय अष्टविनायक इंटरप्राइजेसचे मालक हरेश आहिरे सर यांच्याकडून आपण पाहताय सन्माननीय हरेशजी आहिर सर यांच्याकडून आपण पाहताय तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. षटकारानं धावसंख्या जाऊन पोहोचली ती तब्बल 52 52 धावा. सुपर 8 मधील सगळ्यात हायेस्ट धावसंख्या आतापर्यंतची पाहायला मिळते आहे ब्रदर्स 11 टीम कडनं. अगदी जर पाहायला गेलं तर आतापर्यंत 52 धावा आल्यात आणि शेवटचं षटक चालू आहे. 4 बॉल आतापर्यंत झालेत 2 बॉल अजूनही बाकी आहे. 2 बॉलवरती आता इथून खऱ्या अर्थाने या धावसंख्येचा अवलंबून आहे किती येतील. ओ फाटका आणखी एक दमदार आहे. बॉल सरळ निघून चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. दशरथच्या पाठमधून येतो आणखीन एक षटकार. षटकार आलाय आणि आमचे लाडके प्रेक्षक एका हातामध्ये झेल कॅरी करतायत आणि त्यांच्यासाठी आपण पाहताय आयोजकांकडून आयवा कॅशसाठी 100चा कॅश प्राइज. 2 6 आलेत.
ओ फटका, सीमारेषेच्या पलीकडे हॅट्रिक कंप्लीट केली आहे फलंदाज दशरथन. बॅक टू बॅक 3 षटकार आणि धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचती आहे 64. 64 धावा धावफलकावरती. सुपर 8 मध्ये सगळ्यात हायएस्ट स्कोर आतापर्यंतचा पाहायला मिळतोय ब्रदर्स 11 टीमचा 64. 9 बॉल मध्ये 42 धावसंख्येची विस्फोटक आक्रमक इनिंग साकारली आहे फलंदाज दशरथनं. या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक पाहायला मिळालं असतं का? चा पाठलाग करायचा आहे समर्थ 11 टीमला. 65 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. मोठी धावसंख्या आहे, मोठं टार्गेट आहे आणि 45 सेंट हिलचे मालक सन्माननीय सुहास रोगे साहेब यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी ते 500 रुपयाचं कॅश प्राइज होतं. 3 षटकार मारलेत फलंदाज. आस्था 11 टीमचे कर्णधार या आपली बॅट आहे इथे. हो चांगला स्ट्रोक केलाय. बॉल सरळ निघून चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावा षटकार.
65 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे, 65 धावा बनवायच्या आहेत. आणि 65 धावा बनवत असताना अगदी आपण पाहताय पहिल्या बॉलवरती विकेट आली आणि त्याच्यानंतर डॉट बॉल आणि तदनंतर आज षटकार पाहायला मिळतोय. फलंदाज हारीच्या बाटमधून हो पुन्हा एकदा ऑन साईडला दूर वरून खेळलेत. फिल्डर आहेत त्या ठिकाणी अगदी आपण पाहताय. बरोबर मिड ऑन मध्ये थोडेसे वाईड होते. बॉलवरती येतील तोपर्यंत एक सिंगल आली आहे. सिंगल आल्यानंतर 7 धावफलक्यावरती 7 धावा धावफलक्यावरती. सुरुवात चांगली करावी लागेल कारण की मोठी धावसंख्या तुम्हाला चेस करायची. 18 मध्ये तब्बल 65 धावा बनवायच्या आहेत. ओ फाटका दिनेशचा बॉल सरळ चाललाय लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे. 6 धाब्यांसाठी षटकार. या मॅचसाठी अगदी आपण पाहताय 45 सेंट हिलचे मालक सन्माननीय सुहास रोगे साहेब यांच्याकडून आपण पाहताय प्रत्येक षटकार साठी 500 आणि चौकारासाठी 200 रुपयाचे कॅश प्राइज आहे. इथून आपण पाहताय या इनिंग मध्ये देखील 2 षटकार पाहायला मिळालेत. ओ फाटका दिनेशचा आणखीन एक. ओ इथून आपण पाहताय बॉलला आतमध्ये ढकललाय. एकच धाव इथून पाहायला मिळतीये. चांगला स्ट्रोक होता. अगदी कॉन्फिडंट होते दिनेश. आता वाटलं होतं की बरोबर अगदी काऊ कॉर्नरला क्लिअर करतोय परंतु बॉल अगदी आपण पाहताना हवेनं थोडासा आतमध्ये आलाय आणि त्याला आतमध्ये ढकललं गेलं. एकच धाव आली आहे. हो पुन्हा एकदा परंतु यावेळी पाहायला गेलं तर हारी आणि त्यांचा फटका मिस टायमिंग पकडली कॅच. चला वेळ नका घेऊ प्लीज. आपल्याला रिक्वेस्ट आहे वेळ घेऊ नका. चला लगेच फिल्डिंग लावून घ्या. सगळ्यांसाठी सगळे नेम सारखे आहेत. कोणीही आयोजकांचा लाडका नाहीये कारण की मॅचेस कंप्लीट करायचे 3 दिवस अगदी आपण पाहताय आयोजकांनी प्रचंड मेहनत घेतली आहे. त्यांना 3 दिवसामध्ये झोप देखील लागली नसेल परंतु ज्यावेळी स्पर्धेची मेगा फायनल कंप्लीट होईल त्यावेळी आजच्या रात्रीमध्ये अगदी सुखानं झोप लागेल. कारण की स्पर्धा म्हटली की उत्कंठा लागते परंतु त्या स्पर्धेची मेहनत आहे ना ते अप्रतिम अफाट आहे. ती मेहनत खऱ्या अर्थानं ज्यावेळी स्पर्धा तुम्ही ऑर्गनाईज कराल त्याच वेळी तुम्हाला त्या मेहनतीचं ती मेहनत काय असते ते तुम्हाला समजतं. फलंदाज दिनेश बाद. बहुत चांगला बॉल इथून पाहायला मिळतोय. हर्षद सॅकिंग एंड वरती आहे. हर्षदनं साईक घेतली रनआउट दिनेशला केलं आणि आता मात्र तो डॉट बॉल खेळतोय. मोठा धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. पूर्णपणे डॉमिनेट केलं. 14 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज प्रसाद. हो हाफ ट्रॅकर शॉर्ट ऑन पूल. बॉल डीप मध्ये चाललाय. काऊ कॉर्नर आहे त्या ठिकाणी. एकच धाव पाहायला मिळतीये. सिंगल डबलने जास्त काही फरक पडणार नाहीये. मोठे फटकेच मारावे लागतील. टार्गेट मोठं आहे. तुम्हाला फटके देखील मोठेच खेळावे लागतील. टॉस खऱ्या अर्थानं आपण पाहताय जिंकला होता तो मात्र समर्थ 11 टीमनं आणि मात्र डिसिजन कॅप्टनने घेतला फिल्डिंग करण्याचा परंतु तो डिसिजन अगदी आपण पाहताय पहिल्या सत्रामध्ये अंगलोट आला कारण की विपक्ष टीमनं अगदी मोठी धावसंख्या बनवली आहे. आता सॅकिंगवरती लेफ्टी बॅटर
महेंद्र स्लॅश केलाय, फिल्डर आहेत त्यांच्या बाजूने, बॉल सरळ निघून जाईल. फाईन लेग सीमारेषेच्या पलीकडे चौकार. व्हाईट बॉल. एक्स्ट्राची धाव. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 20. मान्यवर या मुख्य व्यासपीठावरती आहेत, या स्पर्धेचा आनंद घेतात. या स्पर्धेला भेट देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेत. पुनश्च एकदा त्यांचं सहर्ष स्वागत करूया. सन्माननीय सुधाकर शेठ गारे पुरस्कृत आंबिवली परिसर प्रीमियर लीग 2026 च्या माध्यमातून. हो पडल्यानंतर थोडासा खाली राहिलाय, तोपर्यंत धाव मात्र इथून घेण्याचा प्रयत्नच होत नाहीये. पंच इथे सांगतात इट इज व्हाईट बॉल. व्हाईट प्लस एक बनू शकली असती, परंतु इथे अगदी आपण पाहताय फलंदाजांमध्ये ती धाव घेण्याची आता मात्र धाव मात्र इथून घेतच नाहीयेत. एक्स्ट्राची एक धाव आली आहे. 21 धावा धाव फलकावरती. 65 धावसंख्येचा पाठलाग करत असताना दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. आतापर्यंत 21 धावा आल्या धाव फलकावरती. ओ दांडी गुल, मधली यष्टी वाकवली आहे. फलंदाज आउट. इथून जर पाहायला गेलं तर धावसंख्या धाव फलकावरती आहे ती 22. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय आणि आता एका ओव्हरमध्ये धावा बनवायच्या आहेत. ते अगदी आपण पाहताय 44. 6 बॉलमध्ये 44 धावा बनवायच्या आहेत. मॅच डिली करू नका, मॅच चालूच ठेवा, मॅच थांबू नका प्लीज. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहताय दशरथ. कोणता संघ टॉप 4 मध्ये आपल्याला पाहायला मिळेल? पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं तिथे मात्र श्री गणेश 11 हा संघ टॉप 4 मध्ये पोहोचला. सेकंड मॅच मध्ये आपण पाहताय साबी 11 रजपे हा संघ टॉप 4 मध्ये आलाय. तिसऱ्या मॅच मध्ये आस्था 11 हा संघ टॉप 4 मध्ये. आणि आता मात्र ही चौथी मॅच चालू आहे. यातील कोणता संघ तो खऱ्या अर्थानं टॉप 4 मध्ये आपल्याला पाहायला मिळेल? हो ऑन साईडला फटका दूर वरून खेळलेत. इथून देखील सिंगलच मिळेल. मॅचची औपचारिकता बाकी आहे, कारण की आता बॅटिंग करणारी टीम देखील आपण पाहता नाही तर पूर्णपणे शोल्डर डाऊन झालेत. तो प्रयत्नच पाहायला मिळाला नाहीये. तो प्रयत्न झाला असता तर कदाचित क्रिकेटमध्ये जर पाहायला गेलं ना तर कोणत्याही क्षणी मॅचला कलाटणी मिळतीये, परंतु शेवटपर्यंत तो प्रयत्न ठेवणं हे गरजेचं आहे. ओ फटका लॉब केलाय, लॉफ्टेड ड्राईव्ह, बॉल सीमा पार, आउट ऑफ द पार्क. हर्षदच्या बॅट मधून मच निडेड षटकार. 6 धावा षटकाराला. षटकारानं धावसंख्या 30 बनवायच्या आहेत.
65 अजूनही 35 बनवायचे आहेत, परंतु इथून आणखीन एक चांगला स्ट्रोक चौकार. हे फटके सुरुवातीपासून येणं गरजेचं होतं, या फटक्यांपासून सुरुवात होणं गरजेची होती. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये 20 पेक्षा अधिक धावा आल्या असत्या तर या 65 धावसंख्येचं आव्हान ते अगदी कमी वाटू लागलं असतं. इथून आपण पाहताय धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 34. हो, आउटसाइड दी ऑफ स्टंप. पंच सांगतात इट इज व्हाईट बॉल. एक्स्ट्राची धाव. 35 धावा धाव फलकावरती. आता सुरुवात झाली आहे का या धावसंख्येच्या पाठलागाला? हो, फटका लॉब केलाय. लंगन क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून. बॉल सीमा पार. आउट ऑफ द पाक. हवाई सफर षटकार. हो, चांगला बॉल. डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. एक शेवटचा बॉल बाकी आहे अजूनही. शेवटचा बॉल बाकी आहे. 5 बॉल झालेत. पहिल्या बॉलवरती सिंगल, त्यानंतर षटकार, त्यानंतर चौकार. पहिला वाईड आहे. पहिला वाईड आहे, त्यानंतर सिंगल, त्यानंतर 6, त्यानंतर चौकार. वाईड आहे तो डॉट आहे का? ओके ओके. चला, मॅच फिनिश झाली आहे. मॅच जिंकली आहे ती ब्रदर्स 11 टीमनं. कॉंग्रॅच्युलेशन टीम. टॉप 4 मध्ये जाऊन पोहोचली आहे आणि आता टॉप 4 मध्ये या ज्या लढती आहेत त्या आपल्याला समोर पाहायला मिळतील. श्री गणेश 11, त्यानंतर साबी 11, रस्पे, आस्था 11 आणि ब्रदर्स 11. बिग फाईट. सेमीफायनल क्रमांक 1 कोणाचे असेल आणि सेमीफायनल क्रमांक 2 कोणाचे असेल ते आमचे आयोजक सन्माननीय सुहास रोगे साहेबांचा सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करणार आहोत आणि साहेबांचा सन्मान या ठिकाणी